गोदावरी नदीपात्रातील वाळू लिलावधारक आणि रामपूर ग्रामस्थांमधील वाद आता टोकाला गेला आहे। त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अनाधिकृत वाळू उपसा आणि नदीचा नैसर्गिक प्रवाह वळवल्यामुळे सुरू झालेल्या या वादाने आता हिंसक वळण घेतले आहे। 3 दिवसांपूर्वी नदीचा प्रवाह वळवल्याने उद्भवलेली परिस्थिती समजून लिलावधारकास समजावून सांगण्यासाठी गेलेल्या गावातील महिला आणि तरुणांवर वाळू लिलावधारकांच्या गुंडांनी थेट दगडफेक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत गोदावरी नदी पात्रात ठिय्या आंदोलन केले। सर्व गोदावरी नदी काठावर असलेली जे गावकरी आहे, शेतकरी आहेत, आमची समस्या अशी आहे की आमचं जीवन हे गोदावरी नदीवर अवलंबून आहे। म्हणून आम्ही भावनेनं गोदावरीला आई मानतो आणि मग आईवर जर अन्याय होत असेल म्हणजे गोदावरी नदीपात्रातील जर वाळू गेली तर आमचा जलस्रोत हा वाया जातो। कुठल्याही नदीमध्ये पाणी जर राहायचं असेल तर त्यासाठी वाळूची गरज असते। म्हणून आम्ही बेकायदेशीर जी वाळू जाते त्याला कायम विरोध करीत असतो। गेली 30 वर्ष आमच्या भागातले मातुलठाणपासून भामाठाण हे गावाची जे नदी किनारपट्टीवर वसलेली गावं आहे ह्या सगळ्या गावांनी गोदावरी बचाव आंदोलनाची स्थापना करून सातत्याने शासनाच्या दरबारी हे मागणं आमचं हे मांडलेलं आहे की गोदावरीची वाळू जाऊ देऊ नका, आम्हाला वाचवा। परंतु शासनाची जी प्रक्रिया आहे ती कधी कधी ते चोरांना मदत अशी म्हणायची वेळ येते। मी एवढा विरोध करणारा मी नायगावचा सरपंच आता प्रशासक म्हणून काम करतो। गेली 30 वर्ष मी नायगावच्या वतीनं आमच्या गावाने त्याला सातत्याने विरोध केला, पण पहिला महाराष्ट्राचा डेपो नायगावला झालेला आहे। ही परिस्थिती आम्ही स्वीकारली कारण ती शासकीय काम झालं, परंतु त्याचा परिणाम आज रोजी असा आहे की 130 फूट खोल नदी जाऊनही आम्हाला विहिरीचं पाणी राहिलं नाही प्यायला, इतकी वाईट परिस्थिती आहे। आणि मग पिण्याच्या पाण्याचे म्हणजे स्रोत जर आमचे इतके वाया जाणार असतील तर त्या वाळूवातून आमचं काय गुंतलं अशी परिस्थिती त्यांची आहे, परंतु आमचा त्याला सातत्याने विरोध आहे। म्हणून गोदावरी वाचवण्यासाठी आम्ही सगळे संघटित झालेलो आहे। शेतकरी संघटनेने इतकी मोठी साथ आम्हाला दिली, इतका मोठा आशीर्वाद दिला। ॲडव्होकेट अजितसाहेब काळे यांचं देखील मी आज सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं आम्ही कायम विरोधात राहू आणि आमचा कायदा आमच्या स्वरूपाचा असावा आणि आमच्या वाळूला त्यांनी जबरदस्तीने शासनानं कुठला तरी कार्यवाही करून तो निर्बंध करावा, एवढीच आमची मागणी आहे। या घटनेला 3 दिवस उलटत नाही तोच काल रात्री वाळू लिलावाला विरोध करणाऱ्या शामराव कुसळकर या रामपूर येथील युवकावर 30 ते 40 गुंडांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात शामराव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महिलांवरील दगडफेक आणि तरुणावरील जीवघेण्या हल्ल्यामुळे रामपूर ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत। दोषी गुंडांवर आणि संबंधित वाळू लिलावधारकांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी तालुका पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला। जोपर्यंत गुन्हेगारांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। या लढ्यात ग्रामस्थांना मोठे बळ मिळाले आहे। वाळू माफियांच्या विरोधात आधीच महंत रामगिरी महाराजांनी पाठिंबा दिला असताना आता शेतकरी संघटना देखील थेट मैदानात उतरली आहे। प्रशासनाने तात्काळ दोषींवर कडक कारवाई न केल्यास संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी दिला आहे। रामपूरचा एक वाळूचा ठेका दिला गेला फेब्रुवारी महिन्यात, परंतु तिथली स्थानिक अडचणी वाळूचा जो उपसा होतोय बेसुमार असा उपसा होतोय त्याच्यामुळे गावकऱ्यांचा विरोध आणि हा विरोध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने मांडतोय। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की वाळूच्या तस्कर असे झालेत की ते आता गुंड पाळायला लागलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून गावामध्ये आमच्या आई बहिणींच्यावर हल्ले व्हायला लागले आणि त्याचा निषेध म्हणून काल ज्यावेळेस आमच्या महिलांनी सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणल्या, प्रशासनाकडे अर्ज दिला, परंतु कोणती दखल घेतली गेली नाही। त्याच्यामुळं नाईलाजास्तव आज आम्हाला इथं यावं लागलं पोलीस स्टेशनला। याच्या संदर्भात आमची भूमिका मांडावी लागली आणि आमचा एकच मागणी होती की याच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला। याच्यात सगळ्यात वाईट गोष्ट अशी झाली की काल संध्याकाळी एका आमच्या गावातल्या माणसाला तो एकटा असताना कमीत कमी 30-40 गुंड तिथं आले आणि त्यांनी प्रचंड मारहाण त्या माणसाला केली। तो सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। त्याचंसुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्याच्या संदर्भातला एक वेगळा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही सगळे गावकरी मंडळी आलेलो आहे। पोलीस स्टेशनला तसं आम्ही निवेदन दिलेलं आहे। अपेक्षा अशी करूत की याच्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि संबंधितांवर योग्य कार्यवाही होईल। या संदर्भात प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर आपली शेतकरी संघटनेची काय भूमिका असणार? नेहमीप्रमाणे शेतकरी संघटना इथं येऊन बसेल, जोपर्यंत गुन्हा रजिस्टर होत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून हलणार नाही, ही आमची भूमिका असणार। आज या ठिकाणी म्हणजे आता 3 दिवसापूर्वी एक घटना घडली होती। महिला ज्या टेंडरधारकाला समजून सांगायला गेलेल्या तर त्यांच्यावर दगडांनी फायरिंग झालेली, तर तो गुन्हा झाला एक। परत काल संध्याकाळी शामराव धनु कुसळकर या मुलाला रात्री 12:30च्या सुमारास अज्ञात व्यक्ती किंवा ते गुंडवाळू आले, कोणी ॲक्च्युली मी बघितलेले नाही, पण जे आमच्या बाकीच्या लोकांनी बघितले त्या गाड्यांमध्ये ते 15 ते 20
किंवा 30पेक्षा जास्त होते आणि त्यांनी त्याला दांड्याने मारून आणि तिथून पळ काढला. 2 गाड्या ह्या वैजापूर दिशेने गेल्या आणि 2 गाड्या ह्या खैरी रस्त्याने गेल्या. त्या गाड्यांमध्ये 2 व्हाईट कलरच्या गाड्या म्हणजे एक सियास आणि एक स्विफ्ट होती. आता ही पार्श्वभूमी पोलीस स्टेशनची की त्यांनी ती सदर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि जर गुन्हा दाखल नाही झाला तर रामपूरच्या हवाली त्यांनी करून द्यावे त्यांना किंवा मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. आता महसूल आणि पोलीस प्रशासन या वाळू माफियांच्या मुसक्या कधी आवळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.